महामृत्युंजय मंत्राचा प्रभाव. वाराणसी. दशाश्वमेध घाटापासून 200 मीटर अंतरावर बाबांचा ढाबा आहे. मालक शंभू काका 65 वर्षांचे आहेत. त्यांचा 28 वर्षांचा मुलगा विवेक, जो बीटेक पदवीधर आहे, तो ढाबा सांभाळतो. पाटीवर लिहिलेले आहे, इथे अन्न देव आहे, ग्राहक देव आहेत. परंतु ढाब्याची प्रतिष्ठा कमी होत होती. गेल्या 6 महिन्यांत अन्नातून विषबाधा आणि पाण्यामुळे कावीळ अशा 4 घटना घडल्या. महानगरपालिकेने ही नोटीस बजावली. विवेक चिंतेत होता. बाबा, मी आरो सिस्टम लावली आहे. आम्ही स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्याही धुवून घेतो, तरीही आम्ही आजारी का पडत आहोत? काशीचे एक प्रख्यात संत 80 वर्षीय स्वामी अवधेशानंद त्याच घाटावर बसत असत. विवेक ढाब्याकडे धावत गेला आणि म्हणाला, बाबा, मला वाचवा. जर ढाबा बंद झाला तर 12 कुटुंबे उपासमारीने मरतील. स्वामीजी म्हणाले, पुत्रा, तू गाळणी लावली आहेस, पण मंत्र गाळणी लावली आहेस का? अन्न आणि पाण्यात केवळ जंतूच नव्हे तर ऊर्जाही असते. आजकाल पिकांमधील रसायने, पाण्यातील क्रोध, स्वयंपाकाच्या मनातील ताण या सर्व गोष्टी पोटात विष बनतात. विवेक म्हणतो, तर बाबा, त्यावर उपाय काय? बाबा म्हणतात, महामृत्युंजय कवच. जेवण वाढण्यापूर्वी, पाण्याचा ग्लास देण्यापूर्वी मनातल्या मनात एकदा म्हणा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षीयमामृतात. मग फुंकर मारा. अन्न अमृत आहे, पाणी जीवनदायी आहे. हा शिवाचा अँटीव्हायरस आहे. प्रकरण 2. पहिला प्रकार, पहिला चमत्कार. विवेकला संस्कृत येत नव्हतं. तो यूट्यूबवरून शिकला. पहिला दिवस दुपारचे 12 वाजले होते. पहिली गिराईक सरला आंटी, केमिओथेरपी घेणारी एक रुग्ण, अशक्त, काहीही पचवू न शकणारी. विवेकने स्वयंपाकघरात आपलं ताट मांडलं. डाळ, पोळी आणि भाजी. त्याने त्या ताटावर हात ठेवला आणि डोळे मिटले. एकदा महामृत्युंजय मंत्र म्हटला आणि पाण्याच्या ग्लासावर हलकीशी फुंकर मारली. सरला आंटीनी 2 वर्षात पहिल्यांदाच अख्खी पोळी खाल्ली. संध्याकाळी त्या म्हणाल्या, बाळा, मला उलटी झाली नाही. मला अधिक शक्तिशाली वाटले. तर दुसऱ्या दिवशी रामू नावाचा एक रिक्षा चालक आला. तो क्षयरोगाचा रुग्ण होता आणि खोकतही होता. विवेकनेही तसेच केले. एका आठवड्यातच रामू पुन्हा रिक्षा चालवू लागला. तो म्हणाला, भाऊ, तुमच्या खानावळीतील पाणी औषधासारखे आहेत. 15 दिवसांच्या आत खानावळीचे नाव बदलून महामृत्युंजय भोजनालय असे ठेवण्यात आले. तिथे रांगा लागायला सुरुवात झाली. प्रकरण 3. विज्ञान काय सांगते. BHU मधून डॉक्टर मिश्रा संशोधन करण्यासाठी आले. विवेक, मी नास्तिक आहे. एक मंत्र जीवांना कसा मारू शकतो? विवेक म्हणाला, साहेब, कृपया करून याची चाचणी करा. तर डॉक्टर मिश्रा यांनी 2 नमुने घेतले. नमुना नंबर 1 सामान्य मसूर डाळ आणि नमुना नंबर 2 महामृत्युंजय मंत्राचा जप करून फुंकलेली मसूर डाळ. प्रयोगशाळेचा अहवाल आला. त्यामध्ये नमुना नंबर 1 याचा अहवाल, जीवाणूंची संख्या 1.2 लाख पर ग्राम आणि नमुना नंबर 2 जीवाणूंची संख्या 8000 पर ग्रॅम.
पाण्याचा pH सुद्धा 7.6 ते 8.2 होता. पाणी जितके जास्त अल्कधर्मी तितके ते अधिक आरोग्यदायी असते. डॉक्टर मिश्रा चकित झाले. कसे? स्वामीजी आत आले आणि म्हणाले, डॉक्टर, याला ध्वनी उपचार म्हणतात. महामृत्युंजय 32 अक्षरे 7.83 हर्ट्स वारंवारता पृथ्वीच्या शुमन अनुनादाचा म्हणजे शुमन्स रेझोनन्स याच्या समान. ही वारंवारता पाण्याच्या रेणूंची रचना बदलते. जपानी शास्त्रज्ञ डॉक्टर इमोटो यांनी सिद्ध केले आहे की चांगल्या शब्दांनी पाण्याचे सुंदर स्फटिक तयार होतात. आमचा मंत्र 5000 वर्षे जुना जलसंस्कार आहे. तुमचं म्हणणं काय आहे? याचा अर्थ असा की बाळा, तू फक्त अन्न गरम करत नाहीयेस, तर तू त्यात ऊर्जा भरत आहेस. हा घास आता सुगंधिम पुष्टी वर्धनम आहे. सुगंध अधिक पुष्टी म्हणजे पोषण आणि मृत्युर्मुक्षीय मामृतात मृत्यूच्या बंधनात मुक्ती देतो आणि अमृत देतो. प्रकरण 4. जेव्हा संपूर्ण शहर ढाल बनते, 3 महिन्यानंतर वाराणसी महानगरपालिकेचा नवीन नियम. सर्व ढाबे, हॉटेल्स आणि शाळांनी माध्यान्ह भोजनात अन्न आणि पाणी देण्यापूर्वी एकदा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे बंधनकारक आहे. विरोध झाला. हे धार्मिक आहे. DM म्हणाले, हे धार्मिक नाही, हा अन्नसुरक्षा प्रोटोकॉल आहे. BHUचा अहवाल बघा. जिथे मंत्राचा जप केला गेला तिथे अन्न विषबाधा 70% कमी झाली. सरकारची पैशांची बचत होईल. परिणाम: काशी कर्करोग रुग्णालय रुग्णांचा मंत्र प्रज्वलित अन्न दिले जाते. बाहेर होण्याचे प्रमाण 22% अधिक वेगाने वाढते. प्राथमिक शाळा टाकीवर ध्वनिक्षेपक सुट्टी होण्यापूर्वी मुलगे एकदा मंत्रोच्चार करतात. पोटदुखीची रजा बंद करण्यात आली. 3. तुरुंग कैद्यांनी स्वयंपाकघरात काम करण्यास सुरुवात केली. तुरुंग रक्षकाने सांगितले, भांडण 50% कमी झाले. तो मंत्र काय म्हणतो हे मला माहीत नाही, पण तो रोगाचे पाण्यात रूपांतर करतो. विवेकचा ढाबा आता एक अन्न आणि औषध केंद्र बनला आहे. फळ्यावर लिहिलेले आहे, येथे आम्ही कॅलरीज नव्हे तर जीवनदायी ऊर्जा देतो. अध्याय 5. घरोघरी नियम. स्वामींचे 5 सेकंद कवच नियम मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. केव्हा काय करावे? हा जेवणापूर्वी आपला हात ताटावर ठेवा. मनातल्या मनात एकदा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हलकेच फुंकर मारा. अन्नाचे रसायन आणि कर्म दोन्हीही शुद्ध होतात. पुष्टीवर्धनम सक्रिय होते. पाणी पिण्यापूर्वी ग्लास दोन्ही हातांनी धरा. एकदा मामृतात जप करा, मग प्या. पाणी मामृतात अमृत बनते. शरीराचा 72% भाग पाणी आहे, जे DNA थेट परिणाम करतात. मुलाला दुपारचे जेवण देताना आई जेवणावर फुंकर मारते. आईची ऊर्जा अधिक मंत्र बरोबर दुहेरी कवच. शाळेत शिळे अन्न सुद्धा ताजे लागते. आजारी व्यक्तीला औषध देताना औषध किंवा अन्नावर मंत्र वाचा. औषध अधिक मंत्र बरोबर सुगंधिम. कमी दुष्परिणाम, दुप्पट परिणाम. महत्त्वाची गोष्ट 1. उच्चार महत्त्वाचा नाही, भावना महत्त्वाची आहे. जर तुम्हाला त्रयंबकमचा उच्चार करता येत नसेल तर म्हणा, हे शिव रक्षा करो. शिव ती भावना ओळखतो. 2. वेळ 5 सेकंद. तुमच्या मोबाईल फोनवर स्क्रोल करण्यापेक्षाही जलद. 3. धर्म. शिव म्हणजे वैद्यनाथ, प्रत्येकाचा डॉक्टर. हा एक मंत्र रुग्णालय आहे, मंदिर नाही. अध्याय 6. 2030. एका कौराकडून क्रांती 3 वर्षानंतर. विवेक आता अन्ना ऋषी म्हणून ओळखला जातो.
12 राज्यांमधील 2000 ढाबे महामृत्युंजय प्रमाणित आहेत. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक पथक काशीला आले. त्याचा अहवाल वाचा. वाराणसी मॉडेल. मंत्र आधारित अन्न शुद्धीकरणामुळे पचनसंस्थेचे आजार 43% कमी होतात. खर्च बरोबर 0. डॉक्टर तृप्ती भंडारी, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आणि ब्युटिशियन. स्वामीजी 83 वर्षांचे झाले. आपल्या अंतिम प्रवचनात ते म्हणाले, पुत्रा, आपल्या ऋषीमुनींनी लय शोधली, प्रयोगशाळा नाही. अन्न हे ब्रह्म आहे, पाणी हे जीवन आहे. पण कलियुगात दोन्हीही प्रदूषित झाले आहेत. महामृत्युंजय हे रिसेट बटन आहे. जेव्हा तू त्यावर फुंकर मारतोस तेव्हा 5000 वर्षे जुना अँटीव्हायरस सक्रिय होतो. मग घास नव्हे तर ढाल, थेंब नव्हे तर शरीर. हर हर महादेव.